वांबोरी घाटात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत गोणीत आला आढळून. अहिल्यानगर शहरात रोजच बिहारसारख्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अहिल्यानगर शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून कधी मर्डर, कधी दरोडा, कधी खून, कधी गोळीबार, कधी अपहरण अशा एक ना अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे अहिल्यानगर शहरात कधी काय होईल ते सांगता येत नाही. अशीच एक घटना समोर आली असून वांबोरी घाटात 17 फेब्रुवारी रोजी एका अनोळखी इसमाचा मृतदेह 2 गोण्यांमध्ये आढळून आलाय. वांबोरी घाटात एक इसम लाकडं तोडत असताना दुर्गंधी येऊ लागल्या कारणाने त्याने त्या परिसरात पाहिले असता खताच्या गोणीमध्ये पुरुष जातीचा मृतदेह दिसून आला. त्याने तात्काळ सदर घटनेची माहिती सरपंच आणि पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अहिल्यानगर येथील जिल्हा पोलीस उपाधीक्षक गिरीश वामने हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने 2 गोण्यांमध्ये भरून दरीत फेकून देण्यात आला असा संशय व्यक्त केला जातोय. मृतदेहाची ओळख पटवणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान ठाकले आहे. एक अनोळखी बॉडी सापडली, काय नेमकं स्थिती होती तुम्ही आपण तिथं आला? वांबोरी घाटामध्ये आपल्याला एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह 2 गोण्यांमध्ये भरलेल्या स्थितीमध्ये आढळून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण आता त्याच्यावरती पुढील त्या त्याची ओळख पटवून प्रकार कोणाकडून घडलेला आहे, हा कोणाची शक्यता असण्याची दाट शक्यता, हे कोणाकडून घडलं आहे हे आपण निष्पन्न करण्यासाठी आता प्रयत्न करत आहोत. MIDC हद्दीत ही आता दुसरी घटना आहे 2 दिवसात. जी पहिली घटना होती आपल्याला शनिवारी रात्री माहिती मिळाली होती त्याच्यामध्ये, आणि जवळपास आपण 24 तासाच्या आतच त्याच्यामधील जो आरोपी होता, एक अल्पवयीन आरोपी त्याच्यामध्ये आढळून आलेला आहे, त्याला निष्पन्न केलेलं आहे आणि अशा प्रकारचा खुनाचा उलगडा देखील झाला होता.